पाहूया लढत कशी होते आहे. पहिल्या षटक घेऊन गोलंदाज तयार होतोय. फिल्डिंग पाहतायत, फिल्डिंगची सजावट झालेली आहे. 38 सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू. पॉवर प्लेचा षटक, पहिलं षटक, एक डीप मिड विकेट, एक डीप लॉंग ऑन. हे दोन खेळाडू लॉंगला दिसतात. बाकी सर्व खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. एक पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक लॉंग ऑफ, मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि एक थर्ड मॅन. फिल्डिंग टीम मध्ये जर आपण पाहिलं तर अति उत्साही खेळाडू पण आहेत. फिल्डिंग टीम तब्बल 12 खेळाडू घेऊन खेळतायत, फिल्डिंग करतायत नक्कीच. आणि 13वा वर बसलाय. जर्सी 12 दिल्यात, 13 खेळाडूंना जर्सी मिळाली आहे. काहीतरी वेगळं आहे नक्कीच. सामन्याला सुरुवात होते. पहिला षटक घेऊन, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय. तिसरा सामना, पहिला चेंडू. पहिला चेंडू इथे झेल घेण्याची संधी होती. थोडासा पुढे गेला असता खेळाडू क्षेत्ररक्षक तर नक्कीच झेल झाला असता. चेंडू अडवण्याचा डिसिजन घेतला. 2 धावा मिळतात पहिल्या चेंडूवर आणि इथे श्री गणेशा होतोय. साई कृष्णा 1 या संघेचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. अटेम्प्ट केला असता झेल घेण्याचा तर निश्चितच झेल झाला असता याची चर्चा चालू आहे. आणि हे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला ग्राउंडवर दिसतंय. प्रत्येक चेंडूवर फील्ड तुम्हाला बदलावी लागेल. पुढील चेंडू पुन्हा बॅटची आतली कडा घेत चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये. एक धाव पूर्ण होते. दोन्ही फलंदाजांनी आपला खातं इथे उघडलंय. धावसंख्या झाले 2 चेंडू 3 धावा. स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकता सुशांत राज आहे स्ट्राईक एंडवर. पुढे चेंडू फुलटॉस बॉल होता, कव्हर दिशेने खेळून काढलाय. इथे एकच धाव मिळेल. आता मात्र राज सुद्धा आपलं खातं उघडतोय. धावसंख्या झाली आहे 4. 3 चेंडू 4 धावा. पॉवर प्लेचा षटक आहे. थोडंसं शांत सुरुवात आपण म्हणू शकतो. मोठे फटके खेळण्यासाठी आतुर नाहीयेत फलंदाज. इथे मात्र मन बनवलं होतं ऑनसाइड मध्ये खेळण्यासाठी, पण बॅटचा संपर्क नाही. एक निर्धाव चेंडू. पुढे चेंडू 5वा चेंडू. हो स्लोवर टाकला होता. इथे झेल घेण्याची संधी आहे. इथे मात्र कोणतीही चूक करत नाहीये खेळाडू. पहिला झटका नक्कीच लागतो इथे साई कृष्णा 1 संघाला. जा रहे नए बल्लेबाज स्वप्निल. आखिरी गेंद रहेगी इस ओवर की. स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 4 रन. 5 गेंदें हो चुकी है. आखिरी गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए काफी बढ़िया लाइन लेंथ के साथ ये गेंदबाज अपनी ओवर में गेंदबाजी कर रहे हैं. स्वप्निल, देखते हैं पावर प्ले का आखिरी गेंद का सामना किस प्रकार से करते हैं. इथे मात्र चांगला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स, सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्रीकृष्णा 1 या संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 8 धावा. आठ धावा झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर येत आहे. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज जितू. गोलंदाजीसाठी पहिल्या षटकामध्ये धावा केल्या गोलंदाजाने, खर्च केल्या 8 धावा.
जितू दुसरा षटक घेऊन पॉवर प्लेचं बंधन आटलंय. पुढे चेंडू इथे फोलर लेन टाकलेला चेंडू होता. रनआउटची संधी होती. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय गोलंदाज, पण नॉन स्ट्रायकर एंड पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच कोणत्याही पद्धतीची गती देत नाहीये फलंदाजांना. स्लोअर वन गोलंदाजी चालू आहे. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. जास्त रनिंग होती. 38 सर्कल मध्ये चेंडू पकडतोय. आणखीन एक झटका लागतोय. प्लीज तुम्ही रेडी राहा. नेक्स्ट येणारे फलंदाज प्लीज रेडी राहायचंय. वर्ल्ड कप मध्ये श्रीलंकेच्या फलंदाजाला टाइमआउटचा विकेट मिळाला होता. तुम्हालाही मिळू शकतो. लवकर रेडी राहायचं पुढील येणाऱ्या फलंदाजांनी. पुढील चेंडू शॉर्ट बॉल टाकलेला चेंडू होता. पाहूया पंचांचा काहीच इशारा आलेला नाहीये अजूनपर्यंत. म्हणजे हा निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 8. या धावसंख्येवर दुसरं षटक चालू आहे. 3 चेंडू झालेत. एकही धाव खर्च केली नाहीये. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. थर्डमॅन रिजनला ऍक्शन मध्ये आणलं, पण एकच धाव मिळेल. एका धावेने समाधान. 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. काय सुरेख गोलंदाजी चालू आहे. 4 चेंडू मध्ये एक गडी बाद करत फक्त एक धाव खर्च केली या गोलंदाजाने आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक. स्लोवर वन टाकलेला चेंडू होता. टप्पा पडला. लेग स्पिन झाला, पण इथे मात्र ओव्हर स्पिन झाला. पंच मागे वळले. वाईटचा इशारा करतात. अतिरिक्त धावा. धावसंख्या 10. पुन्हा एकदा स्लोवर वन टाकलेला चेंडू होता. पुन्हा एकदा लेग स्पिन टाकलेला चेंडू होता. इथे मात्र चांगली लाईन लेंथ वरून गोलंदाजी करतोय. चांगलं कमबॅक एका वाईट नंतर. 3 धावा आल्यात फक्त. पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू होता. मिड विकेटचा खेळाडू चेंडूपर्यंत येईपर्यंत एक धाव पूर्ण करतायत. षटक इथे संपेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर साई कृष्णा 1 संघाची धावसंख्या झाली आहे 11 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. 2 षटक 11 धावा एक शांत सुरुवात म्हणू शकतो. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. त्याच्यानंतर फक्त 3 धावा खर्च केल्या. गोलंदाजाने अचूक गोलंदाजी केली, ज्यामध्ये एक वाईटचा समावेश होता. एक विकेट मिळवला. पण इथे मात्र आता साई कृष्णा 1 संघाच्या फलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल. मिडल ऑर्डरचे हे फलंदाज आहे. टॉप 2 बॅट्समन तर पॅव्हिलियनमध्ये परतलेत. इथे मात्र एक जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल 2 षटकामध्ये तरी. 12 चेंडूमध्ये 30 धावांचा तरी पल्ला इथे गाठला पाहिजे. म्हणजे एक 40 ते 41 धावा एक फायटिंग स्कोर आपण म्हणू शकतो. एक डिफेंड करण्यालायक स्कोर म्हणू शकतो. तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज ओमकार. ओमकार राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने 7 ते 8 पावलांचा रनअप घेत आपल्यापासून दूर जाताना पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकलेला चेंडू होता. स्लोवर वन बोट फिरवली होती. लेग स्पिनचा चेंडू होता. रनआउटची संधी होती. रनआउट काही झाली नाहीये, पण गोलंदाजाने चांगलं काम केलंय. बांधून ठेवलंय. जवळजवळ पहिला जो गोलंदाज पाहिला लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, त्याच्याकडे गती आहे. त्याच्याकडे लेग स्पिन मारण्याचा अनुभव आहे. त्यानंतरचे 2 गोलंदाज त्यांच्याकडे सुद्धा लेग स्पिनचा मारा करण्याचा अनुभव आहे. म्हणजे हा संघ लेग स्पिन ज्याला आपण म्हणतो, चेंडू टाकायचा आणि बाहेरच्या दिशेने कसा काढायचा, या तिन्ही गोलंदाजांना माहिती आहे. आणि नक्की त्यांचा बोलबाला चालेल, कारण की आता जर टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं, जे लेफ्ट लेग स्पिनर आहेत त्यांचा बोलबाला जरा चालतोय टेनिस क्रिकेटमध्ये. पुढे चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र सफल झाले. फाईन लेगच्या डोक्यावरून खेळून काढला. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. धावसंख्या झाले 16. फलंदाजाने आधीच रीड केलं लेग स्पिन असेल.
शफल झाले, ऑफ स्टंपवर आले आणि त्या चेंडूला पुढे चेंडू इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार. क्या बात आहे, आणखीन एक चौकार. फलंदाज पहिले 2 झटके लागले होते. 2 षटकानंतर फक्त 11 धावा होत्या. त्याच्यानंतर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 9 धावा जोडल्या. धावसंख्या झाली आहे 20. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही येणार. नक्कीच एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण होत्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इंटरेस्टेड होता फलंदाज, पण नॉन स्ट्रायकर एंड कोणत्याही पद्धतीचं मन बनवलं नाहीये. 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली आहे 22. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. स्लोवर वन टाकलेला चेंडू होता. खेळून काढण्याचा प्रयत्न होता. इथे फाईन लेग रिजन मध्ये बीट झाला. विकेट किपर कडून पण चूक होते. एक धाव पूर्ण. 22च्या स्वरूपात एकेरी धावेने षटक संपते. धावसंख्या झाली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 23 धावा. पुढील होणारा सामना रुद्र एंटरप्राइजेस विरुद्ध केसीसी स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी स्टेजवर यायचंय. पहिला पुकार दोन्ही संघाला. केसीसी स्पोर्ट्स विरुद्ध रुद्र एंटरप्राइजेस. संघाचं चौथं वैयक्तिक पहिला षटक घेऊन गोलंदाज चिराग. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल होता. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पाहूया थोडासा दूर राहिला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आरामात पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली आहे 25. नक्कीच फटके खेळावे लागते. पुढे सामन्याचा नाणेफेक होतोय. नाणेफेक रुद्रा एंटरप्राइजेस विरुद्ध केसीसी स्पोर्ट्स या दोन्ही संघामध्ये होत आहे. पुढे चेंडू फुलवर लेंथ होती. क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये दिसत आहेत. इथे थोडीशी चूक नक्कीच नाही झाली. चांगलं क्षेत्ररक्षण. फंबल नक्कीच झाले. 2 धावा पूर्ण झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. टाळ झाला पाहिजे या 3 धावेसाठी. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. 2च धावा मिळाल्या असत्या. 3 धावेने धावसंख्येत वर. धावसंख्या 28 जाऊन पोहोचली आहे. 2 चेंडू झाले. 2 चेंडूमध्ये तब्बल 5 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. मित्रांनो डेथ ओव्हर आहे. डेथ ओव्हरमध्ये फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी जातात आणि त्या कधी कधी त्या प्रयत्नात विकेट सुद्धा मिळते. इथे मात्र मोठा फटका आलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सोपा झेल. विकेटचं पतन. तिसरा झटका इथे लागतोय साई कृष्णा स्पोर्ट्स संघाला. फलंदाजीसाठी येतोय मोहित. दीपक चांगली फलंदाजी करते. नॉन स्ट्राईक एंडवर पाहू शकता. 3 चेंडू झाले. 3 चेंडूमध्ये 1 गडी घेत 5 धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू. इथे मात्र क्लीन बोल्ड होतोय. फलंदाजाला समजला नाही. वेग जिंकला गोलंदाजाचा. आणखीन एक विकेटचं पतन होतोय. पुढील सामन्यासाठी मी बोलवतोय रुद्रा एंटरप्राइजेस आणि केसीसी संघ नाणेफेकीसाठी यायचंय.
पुन्हा एकदा जोरवात खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, इथे मात्र झेल सुटलाय. एक धाव पूर्ण होते, स्ट्राईक रोटेट नाही होणार. आता एकाच धावेने समाधान मानावं लागेल. आणि एक काम चांगलं झालं की दीपक स्ट्राईकवर आलाय, त्याने चांगली फलंदाजी केली आहे. पहिल्या 2 चेंडू नंतर जिथे विकेट गेली त्यानंतर त्या फलंदाजाला स्ट्राईक कमी मिळाली. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं तिथे. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि ही विकेट. 2 धावांनी समाधान मानावं लागेल. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 31 आणि 32 धावांचं लक्ष्य ठेवलंय. एंटरप्राइजेस आणि केसीसी स्पोर्ट्स यायचे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी. रुद्र एंटरप्राइजेस आणि केसीसी स्पोर्ट्स. पुढील सामन्याचा नाणेफेक येतोय. पाहूया कोणता संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. केसीसी स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकलं. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. रुद्र एंटरप्राइजेस संघाची फलंदाजी असेल पुढील सामना. पण या सामन्याकडे पाहूया आपण. जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष्य ठेवलं. एक लो स्कोरिंग मॅच. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा गावदेवी संघाला 32 धावा जिंकण्यासाठी होत्या. दुसरा सामन्यामध्ये 41 धावा बनवल्या, चेस झाल्या नाही. हा तिसरा सामना. नक्कीच थोडंसं लो स्कोरिंग मॅच सुरू आहे. 32 धावांचं आव्हान. श्रीकृष्ण संघ क्षेत्ररक्षण लवकर लवकर लावून घ्या. 32 धावा रोखायच्या आहेत. गोलंदाजाला इथे अचूक कामगिरी करावी लागेल. कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्राज न टाकता कोणत्याही प्रकारचे मोठे फटके द्यायचे नाहीयेत. साई कृष्णा संघाकडून पहिला षटक घेऊन येते गोलंदाज राज. बॅट्समन प्लीज लवकरात लवकर यायचं आहे. धावा धावा आता. झुंजार स्पोर्ट्स संघाची सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. मिंकेश आणि ओमकार सलामीच्या जोडीच्या रूपात. आणि राज पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. बत्तीस धावा जिंकण्यासाठी इथे लक्ष ठेवलंय. आपण जर पाहिलं 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षणची सजावट. चेस सुरू होतोय. गोलंदाज सज्ज होतोय. राईट अप राउंड द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने राज समोर जाईल. ओमकार
पहिला चेंडू क्या बात आहे, चांगला फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून पहिला चेंडूला भिरकावून दिलं 6 धावेसाठी षटकार. हीच काय ताकद आहे या फलंदाजामध्ये. पहिल्या चेंडूला लॉंगॉनच्या डोक्यावरून पाठवलं 6 धावांसाठी षटकार. आणि काय स्वागत केलंय गोलंदाजाचं आणि काय सुरुवात केली आहे आतिषबाजी. लवकर सामना संपवायचा मन ठरवून आलाय. पुढे चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू येते लॉंगॉन रिजन मध्ये. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि सोप्यारित्या दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत. 2 धावांनी आणखीन भर होते. धावसंख्या झाली आहे 8. 2 चेंडू 8 धावा. 32 धावांचं आव्हान आहे. पाठलाग करत आहेत 32 धावांचा. आणि आता जिंकण्यासाठी फक्त 24 धावेची गरज आहे. 22 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पुल केला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमारेषा पार. आणखीन एक येतोय ओमकारच्या बॅट मधून चौकार. तीन चेंडूवर तब्बल धावा जोडल्यात आतापर्यंत 12. म्हणजे येणाऱ्या 21 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता फक्त 20 धावेची गरज आहे. 21 चेंडू 20 धावा. थोडंसं वेगळं करावं लागेल. पॉवर प्लेचा फायदा काय उचलते ओमकार आणि याच्यासाठी जाणला जातो एक ताबडतोड फलंदाज. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये ऑन दी अप खेळून काढलाय. सीमारेषा पार षटकार. पुढे चेंडू पुन्हा एकदा. काय फॉर्म मध्ये दिसतोय हा फलंदाज. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र रिव्हर्सचा फटका थोडासा चुकतोय. बॅटची संपर्क नाही. सरळ बॅटने एवढे चांगले रन्स येताना हा रिव्हर्स भूत फलंदाजाला कुठून येताना कळत नाही. पण पॉवर प्ले आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाली आहे 18. 5 चेंडू 18 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. ओ हो क्या बात आहे. आणखीन एक षटकार. षटक संपतंय या षटकाराने. धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. दुसरं षटक घेऊन आलोय गोलंदाजीसाठी दीपक. आणि त्यांचा या संघाचा 12वा खेळाडू आहे. तो खूप टेन्शन मध्ये दिसतोय. पहिल्या षटकामध्ये आला 24 धावा. त्याच्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं दडपण आलेलं दिसतंय. जिंकण्यासाठी आता फक्त 8 धावेची गरज आहे. काय वाटतं गोलंदाज आपलं काम करेल. एक स्मित हास्य आलं त्याच्या चेहऱ्यावर. पुढे चेंडू सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू होता स्लोवर वन टाकलेला चेंडू. 1 धाव पूर्ण करतायत आणि एका धावेने समाधान मानावं लागेल. कारण की समोरचा जो फलंदाज आहे तो ताबडतोब फलंदाजी करतोय. फक्त 7 धावा पाहिजे आणि त्याच्यासाठी हा सामना 2 चेंडूसाठी असेल. 17 चेंडू 7 धावा.
स्लोवर पण टाकलेला चेंडू होता, पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, आणखीन एक रिव्हर्सचा फटका चुकतोय फलंदाजाचा ओमकारचा. नक्कीच ओमकारने सरळ बॅट, वारंवार तेच बोलतोय आपण, सरळ बॅटने एवढी चांगली फलंदाजी करतोय ओमकार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चालू आहे पण रिव्हर्स चुकतोय. आता फक्त 6 धावेची गरज येणारा 16 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा स्लोवर टाकलेला चेंडू होता, लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. एक धाव नक्कीच मिळते. 5 धावेंची गरज येणारा 15 चेंडूवर. आणि हा षटकाराने सामना इथे संपलेला आहे. क्या बात आहे. 2 षटकाच्या आत हा सामना संपवला. 10 चेंडूमध्ये हा सामना विजय मिळवलेला आहे. 32 धावा. येस डीजे.